पालघर जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी मोठी हालचाल। जिल्हाधिकारी कार्यालयात आज आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणींवर चर्चा झाली। जिल्ह्यात तब्बल 120 किलोमीटरचा समुद्र किनारा असून पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय। पर्यटन आस्थापना नियमित करणे, पर्यटन स्थळांवर अखंडित वीज पुरवठा, व्यावसायिकांना औद्योगिक दराने वीज, महामार्गावर पर्यटन स्थळांचे दिशादर्शक फलक, केळवे तलाव सुशोभीकरण, पाणकोट किल्ल्याची डागडुजी, शीतलादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि केळवे रोड स्थानकाला पर्यटन स्थानकाचा दर्जा देण्याच्या मागण्या करण्यात आल्या। याशिवाय जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बिअर शॉपवर फक्त विक्रीची मुभा असते, मात्र पिण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना त्रास होतो। त्यामुळे कृषी पर्यटन केंद्रांना नियंत्रित नियम व अटींवर 5 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे दिवसभरासाठी परवाना उपलब्ध करून द्यावा। मद्य सेवनाची मुभा देण्यात यावी, ज्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा महसूल वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल, अशी महत्त्वाची मागणी बैठकीत मांडण्यात आली। या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बरागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पालघर जिल्हा पर्यटन असोसिएशनचे जगदीश ठाकूर, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे संजय घरत आणि आशिष पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।